सोसायटीत गेले होते, म्हणलं देईन बाई 2-4 हजार रुपये. काच काय सोसायटीवाल्यांवर गोळा बसला बाई. भाऊबंद खेळाचे धनी राहते, त्याला देऊ नको, तो लई कर्ज बाजारी झाला, अमकं तमकं लईच सांगत बसा त्या बाई. का बरं काय माहिती आपल्याला. तर मला तर माहीच धुवायला माणूस थोईची पाळी आली तरी चालेल, मला माहीच धुवायला टाईम नाही आहे. आणि तेव्हा लोकांचा उद्योग करावा कसं काय, मग कसं काय उद्योग करता काय माहिती बाई. डोकं तर आपलं फारच पिकून गेलं बाई लोकांचं ऐकून 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 ऐकून. हां, आपल्या डुंगणा मागं आपलं काम. आता हा झेंडू लावला, आता याला फवारणी करावं लागेल, नाही तर लगेच आळाई धावल. काय चाललंय वहिनी? काय नाही बाई, बसले. कुठे गेला तुझा नवरा? गेले गावामध्ये. हा का? हां, तेच म्हणलं गावात गेला तवर घेऊ चहा सांगून. म्हणजे काम आणलं तुझ्या? तुमचं काही काम असू द्या, पण मी तुम्हाला एक मराठीत सांगते. काय? मला ना माच लय झालंय थोडं, आणि याने धाडलं घोडं ते निघालं बारबोड. तुमचं ना आमचं हाय असं बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जर माझ्याशी जर डोकं लावायला यायला असतं तर मी तुम्हाला इडून हात जोडीते बाई. नाही डोकं काय लावायला? हा, तुम्हाला इडून हात जोडीते. मा काही नादी लागू नका. मला आहे ना एक तर मी ना झाली विचाराना पक्की पॅक, आणि मला माही तब्येत बरी नाही, जोर काढायला मला टाइम नाही बा असं. तुमचा जर मूड असेल जोर काढायचा तर मग तो खैस आला का मग त्याच्याशी जोर काढीत बसा, पण माझी काय काढू नका. याच्यामुळे तर मला जमत नाही ना. मी काय होतो त्याला किती वेळ लागली यायला? येतील ते काय कवा बी येतील, त्यांचं काही नेहमी त्यांचं काही नेहमी कवा. काम आणलं तुझ्या? माक काय काम आणलं? मला खालून घालून दे ना. म्हणजे खालून घालून दे ना? मग हाय तो मग साधन म्हणून. मग तुमच्या बायकोची काय शिवली काय? कायची? अरे बायकोचं काय चालू तिगिरी पंढरपूर. मी तुम्हाला हात जोडून सांगितलं, तुम्ही मायावाला नादी लागू नका, तरी तुम्ही म्हणते मला खालून घालून दिशिंक. म्हणजे काय ते आपल्याला डोकं लावायचं नाही बाई, नाही ते चप्पल आणि तुमचं तोंड. फक्त 15 मिनिटं चप्पल आणि तोंड. मी काय होतो मावाला झालं का मी परत काढून तू तिकडं 15 मिनिटं झटके देत बस, नाही तर 1 तासभर झटके देत बस. तुझी बायको काय कुठं मिलिटरीत वरती केली काय? तिगिरी पंढरपूरला येड्या भाऊकाच्या. मग घरीच ठेवायची होती ना ती. का वहिनी? वहिनी लय वल्ल नाही ना खालून? ते वल्ल असू नाही तर वाळेला असू, ते काय म्युन्सिपाल्टीची गटार नाही दाखवीत बसायला लोकांना. नाही नाही आणि लोकांनी येऊन साफ करायची तोंड घालायचं. नाही रे, मला कुठं तोंड घालायची? मग मला फक्त खालून घालायचं होतं. मी खालून घालून देत नसते, वरून घालून देत नसते. हा, मायना आधी जर लागले मीच नीट नांगर घालीन. काला नाही तू घाल ना. कर ऐक ना वहिनी, माझं ऐक ना. एवढं आपल्याला डोकं नाही लावायचं. काय होतो मी काय होतो तुझ्या नवऱ्याची राहते ना, तुला मी 100-150 रुपये देऊन. मला काय 100-150ची गरज नाही, मी काय 100-150ची बाई नाहीये. मग हा, काय रस्त्यावर नाही बसेल मी. इड ऐक ना वहिनी, ऐक ना. लाज नसल्यासारखं बोला त्या वहिनी. या काय पाहिजे आलो मी म्हणले माच नवरा कुदान कुच काय का काय? नाही नाही, मी चांगला आहे तसं ना. ऐक ना वहिनी. अय वहिनी. हा, काय डोक्याला बाई तक बाई. वहिनी ए बाबा मला डोकं नको लाव तू. हा, नाही तर मुस्काट जोडीन मी. आजचे दिवस घालू. म्हणजे ऊन पडलं म्हणून घाल दे म्हणलं. काला ऊन पडलं सावली पडली निट्टाऱ्या तोंडाचे तर तोंडावर मी हागायला येत नाही. तेवढं चेपण का लय चेपण? चेपण चेपू नाही तर तसं राहू. चेपू नाही तर तसं राहू. मी काय तुझ्या नवरा कळून देणार नाही. मी घालू नाही ना, जसं तसं परत करून देईन. म्हणजे मानवऱ्याला कळून देणार नाही? हा, मग ते काय कळणार आहे? मी काय होतो तुम्ही काय मला काय रस्त्यावरची बाई समजलं काय? डोक्यात फरक पडला काय तुमच्या? मग तुम्ही जवळचं काय कामाचे माणसं? अहो काय वागा त्या काय नाही तुम्ही. काय वहिनी मी इज्जत करते त्याचा काय गैरफायदा घेता काय? मी आशा नाही तू. मग आशा बरे आशन ती आशन निराशा तिकडे जाऊ दे. नवरा दिसत नाही म्हणून टापक्यान नवरा दिसत नाही. हा, मला कसं तुम्ही बरे त्या बोकिंदळावर लक्ष ठेवत्या, मास त्याच्यावर लक्ष नाही. तोही ना इतक्यात गेला वाटायला खाली. मी पाहिलं म्हणलं वहिनी एकटीच आहे ना, त्याची आता घालून काढून निघून जातो. मी घालून देत नसते काढून देत नसते कोणाला. हा, आणि माय ध्यानात जर आलं ना तर एखाद्याच मी उपसायला बसले. मा जर नाच जर अडचण काय? काय अडचण? उपशील डायरेक्ट. हा, नाही उपसाय तू नंतर उपसून घे. पण मी काय वहिनी ऐक ना, डायरेक्ट हापसा म्हणजे ठुणारच नाही, डायरेक्ट उपसूनच घे. काय समज आला? कस काय बोल राहिले? काय तो नवरा इड नाही मग मला खालून घालू दे. मग काय बिघडलं घालून एक दिवस? अरे वा, अरे वा. बरं वहिनी जाऊ दे, अर्ध्या तासात मी काढून घेतो. तिकडे तो अर्ध्या तासाला काढी लाव. आपलं नाव घ्यायचं नाही. अगं वहिनी हातात धरून बसले. येते का मी तुमच्या वावरात तरी हागायला येते का? नाही हागायला तुमचं काय उडग कळीन बस पाठगोळी. रोज उठून भांडण, रोज उठून भांडण. काय करू राहिला इथं? काय नाही वहिनी सांग बोलू राहिला का डोकं लावू राहिला? अरे आवरी काम डोकं लावून राहिला 1 तासापासून. बोलू राहिला म्हणतो
तुला किती वेळा सांगितलं माझ्या वावरात पाय ठेवायचा नाही म्हणून. तू गावात गेला ना हा. म्हणत म्हणलं की इकडे घेऊ तुम्ही साधू. ए बाय तुम्ही याला त्याला एका कुठे चाललं टपरीमध्ये नीट केलं ना तुला. तुम्ही खाली बसा अजिबात नाही, खाली बसायच्या लायकीचं नाही. 2 मिनिटं बसा ना याचं माझं कोर्ट मॅटर चालू आहे ना वहिनी. मग हा कशाला माझ्या वहिनी नाही वावरात- हो मी तुमची बायको मी काय म्हणतो हा. आपला कोर्ट मॅटर चालू आहे ना. मग हा मी घरी नसताना हा इथं डोकं लावून काय काम आहे. मी तेच म्हणून राहिले मी हा? म्हणले तुमचा भाऊ घरी नाही ना तुम्ही माझ्याशी डोकं लावू नका उठ बाई. इथून, उठ. अरे भाऊ अरे ऐकू ते घे ना माझं. काय नाही उठ. कशाला बोलून राहिला माझ्या बायको संग. कशाला बोलून राहिली तू बी? बोलू राहिले म्हणजे तो काय बोलू राहिला ते तर ऐका तुम्ही खाली बसा आणि धपली डोक्यात घाला मग बर पहिले तुम्ही खाली बसा हा आणि धपली या अंगून राहू द्या हा. हा मी ना लय तापून आलो होतो. हा. तर बोल. तो म्हणतो हा कुठे गेला मी म्हणलं म्हणजे ते मी कुठे गेला म्हणलं तुला काय गावात करायचं रे कुठे जाऊ. दिसलं वाट खाली जाताना. बरं बोल. म्हणजे याचं पुरत चित्त आपल्या घरावर आपण कुठं जातो काय करतो काय नाही हा, हा, हा. तर म्हणलं ते गावात गेले तर मग म्हणे वहिनी मग तो गावात गेलाय तर मी 15 मिनिटात माझ्यावाला कार्यक्रम उरकून घेतो म्हणलं काचा हा म्हणे म्हणतो. हा म्हणतो मला आहे ना तो गावात गेला तर मला खालून घालू दे म्हणे खरं. वरून नाही जमणार. अरे काय ऐकू राहिली तू मग ये. त्याला मी तेच म्हणले माई चप्पल आणि तो तोंड मी फक्त वाट पाहत होते तुम्ही यायची काढ ना चप्पल, आणि आता काढ ना. याची पिसनीच करणार आहे काढ मी. ना चप्पल काढ ना हा. तू. मी काय होतो ऐकू का बरं म्हणला तुम्ही ना असा? टाका त्याच्या एक टाका काय म्हणला. काय म्हणलं म्हणजे मग हा? तुला वाटव पडेल वाटलं का नाही अच्छा, नेम बायको? काढलं का तुम्ही म्हणजे काय? नेम काढलाय का काय तो हा ना- नेम? हा ना मारायचं. उभा राहायचं तू. हा ना मारायचं. अरे तुला मग मुर्दा तो बायकोला जर मानावर असं म्हणला तर मग काय करशील. हम्म. खालू घालू दे म्हटला. माय बायको म्हणे बिंदाच घाला. म्हणजे बिंदास घाला माणूस म्हणजे? दिला माणूस हा तिला लाज नाही म्हणे बिंदास घाला हा. हा? तू काय चव काय घ्यायला बोलतोय? निघाला तू काही चप्पल इज्जत घालायला काढली, निघाला चप्पल काय आता तू जर नसती ना हा. याला मी हॉटेलमध्ये विचारणार होतो काय? मागून घालू का. म्हणजे याचं काय म्हणणं आहे हो मला याचं सांगा बरं तुम्ही एकदा नीट याचं सांगा नाही याच्या टेकूनच देते मी आता या अरे हा डायरेक्ट बेइज्जती करू राहिला म्हणे. त्याच्यात काय पाहिजे ते. म्हणजे आता तो नव्हता म्हणून तुला म्हणलं मला खालून घालू दे. अरे आ, तू हॉटेल direct माझ्या बायकोला म्हणू राहिला खालून घालू दे म्हणजे काय काय मी काढलं म्हणजे माझ्या काम झालं की मी परत घेऊन जातो काय. काढून. अरे पण तुला घालायचाच विषय नाही तर काढून कुठं नियत सुटला तू तुला गार का देईन मग 3.5 तोळ्याला पैसे घे पैसे घे हा? काचे मध्ये घालायचे. त्या आईला ए, टाका, बाबा, टाका, बाबा, तुम्ही टाका. नमाजला का हा, पैसे तुम्ही दे म्हणतो टाका. तर नाही का. तुम्ही अबे, टाका. मी केस टाकून तो शकतो तो मग म्हणजे कशी कशी काय? काय केस टाकशील? रिसर्च कशी काय मुद्दे- टाकशील? रिसर्च केस- कशी काय केस कोणत्या टाकशील? मुद्द्यावर म्हणे केस मा- कशी हे काय मला घालून टाकशील? देते मी हा? हे खालून घालून देते म्हणजे म्हणजे कोणाला सांगशील तू हे असं. मी हा काय नगरपालिकेचा प्लॅटफॉर्म वाटला काही कोटेचं- खालून घालायला आला हा? हाय तुला माहिती बायको अशी तशी सगळ्या वाटली आपण का? म्हणजे? अत्याचार चालला तुमचा अत्याचार काय अत्याचार अत्याचार चाललाय. काय अत्याचार केला हा त्या कुशल म्हणतो खालून घालू दे पुन्हा काढून बी घेईल म्हणतो म्हणजे काय भानगड म्हणजे आहे. तुमच्या करता आमचे वावर खाटे ठेवायचे काय. म्हणजे काय म्हणजे वावराचा काय संबंध आला आता हा? इकडे? वावराचा काय संबंध ते- आला? वावराचा विषय काढला. ते खाल्लं वावर तुमचं पडेल का नाही. हा. मला ट्रॅक्टर घालू दे म्हणलो. पाहतो तुम्हाला जसा तो खोट जातो. म्हणजे अगं ते खाल्लं वावर नाही का मावाला. हा म्हणजे त्याचे ट्रॅक्टर घालू दे म्हणतो हा का तू? ट्रॅक्टर घालू दे म्हणलो मला. हा, म्हणजे खालून ट्रॅक्टर घालू दे आता मग याच्या तो ट्रॅक्टर घालू दे म्हणायचं ना खालून घालू दे म्हणजे ते काय 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 बरं याच्यामध्ये पाहिजे याच्यात तू घालू दे. अरे कुचित भावनाने बोलायचं सोड बरं जाऊ द्या हा. याच्यात पेपर टाकलाय याच्यात भाजी मी याच्यातून ट्रॅक्टर घालू दे. अरे बाबा वाचला रे तू वाचला. वाचला नाही चपलानं तोंड जोडला असं त्याचं हा आता दपली खाली जागला असता का तू एक टाकलीस ती ना तरी तरी हाटवर मधुस्ती घालता होता बाबराव मध्ये घालणार होतो का त्याला म्हणा त्या मागं घाल. बाबूरावचं सगळं तिकडे जाळ होते त्याचं नावच नाही काढायचं इड सगळं त्याच्यावर मारे महालक्ष्मीचा गाडा फिरू दे त्याचं नाव काढायचं नाही अरे हा. येडपटा सरळ म्हणायचं मला तुझ्या खालच्या वावरातून ट्रॅक्टर घालू दे. तेच म्हणणार होतो ना ते ऐकायला कुठं तयार आहे. म्हणजे याने ट्रॅक्टरचा उल्लेख नाही केला का? ट्रॅक्टरचा उल्लेखच नाही केला फक्त काय डायरेक्ट म्हणे? म्हणे वहिनी मी लागलं तर आहे ना म्हणे तो येईल नाही ना तो लय डोकं लावितो म्हणे त्याच्यापेक्षा तुला गोडीत विचारितो हं. 15 मिनिटात आहे ना मा परत काढून घेतो पण मला खालून घालू दे बरं मा भावावर किती 5 पांढरे. गप. तुला मराठी बोलता येते का नीट बोलायचं शिक नाही तर मरशील ना माझ्या हाताखाली खून होईल ना बरं खाली. फन आता फन किती लागते 10 मिनिटात मी कार्यक्रम उरकावला असता. कुशल म्हणतो कार्यक्रम उरकू दे आणि तो काही चेपल का असा बी म्हणला ना. तो लय पुढचं बोलतो काय मी सांगू काय तुम्हाला बोललो, आता? वावर चपलंय मी ना मी परत उत घालून देईन म्हणलं असं. ए गब्बाईस माफी माग मा बायकोची माफी माग. माफी माग एवढा मोकळा आहे मी. मग असं बोलत असतं तुझ्या का? बायकोने माफी मागाय पाहिजे. हा, हा, हा. तिने अत्याचार पाना केला मागे ट्रॅक्टर जाऊन द्या ना मध्ये. म्हणजे अरे येडपाटा मी बोललेच नाही ट्रॅक्टरचा काही विषयच नाही मी म्हणले नाही का तुम्ही भावाचे घाला नका ट्रॅक्टर घालू, का नका नका घालू. घालू ते का पंचाचं आहे का हा, मग बरोबर आहे. हा? याच्या सांगाय ना बोलायचं बंद करून टाक तू चल
चल मग घरी मी आपल्या. बोलले तर मला तोंड दिसत हा, मी पाहूनच घेत होतो मग जाय रे. हा जाय तुला काय करायचं ते कर. खालून घालू दे आणि वरून घालू दे म्हणतो एवढ्या पोराला तरी त्याचा अर्थ काय हो समजेल मग तुझ्या जेव्हा मागून ठोकीन तेव्हा तुला कळून तरी तसं तू जाय डोकं लावू नको नाही तर एका दगडाचाच आडवा करीन मी तुला आता. हा पाहूनच घेतो याचं काय बाई उडग कळीन बस.